नमस्कार, मी प्रमोद पवार. आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी हा व्हिडिओ करतो आहोत. कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ फार मोठा नाहीये किंवा फार काही तपशील नाही, काही राजकारण नाही. सोनम वांगचुक हे नाव कदाचितच कोणाला माहिती नसेल. शहरामध्ये याची मोठ्या प्रमाणात ट्रेंडिंगवर हे नाव आहे, पण ग्रामीण भागात अवेअरनेस, जागृती खूप कमी असल्यामुळे अनेकांना माहिती नसेल. पण जे जे सोशल मीडियावर आहेत, जे तरुण शिकलेले आहेत, शिकतायत, त्या अनेकांना ही गोष्ट माहिती आहे. आणि अनेकांच्या मी आज स्टेटस, स्टोरीज बघितल्या, की जी लोकं कधीही राजकारणावर बोलत नाही, जी तरुण, जे कधीही कोणत्या प्रकारे सोशल मीडियावर व्यक्त होत नाही, त्यांनीही सोनम वांगचुक यांना पाठिंबा देणाऱ्या, समर्थन देणाऱ्या पोस्ट ठेवल्या. आता सोनम वांगचुक काय करतायत किंवा कशासाठी करतायत? जवळपास 60 वर्ष वय असलेला हा माणूस लद्दाखमध्ये, लेहमध्ये, ज्याच्या घरात त्याचे स्वतः वडील त्यांचे चांगले मोठे राजकारणी होते, मंत्रिपदावर होते. पण तरीही त्याने अत्यंत साधेपणाने जीवन जगत त्या भागामध्ये शिक्षणावर काम सुरू केलं. आणि या सीमावर्ती भागामध्ये दोन्ही हद्दीच्या ठिकाणी जिथे मोठ्या प्रमाणात संघर्ष असतो, युद्ध होत असतं, गोळीबार होत असतो, अशा ठिकाणी त्यांनी मुलांच्या शिक्षणावर भर दिला आणि इथली मुलं शिकली पाहिजेत. इथली मुलं जर शिकली तर ती आतंकवादाकडे वळणार नाही, अपराधाकडे वळणार नाही, हे त्यांचं उद्देश होतं. आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करून, एक सायंटिस्ट म्हणून त्यांनी अत्यंत वेगवेगळे प्रयोग करून या देशामध्ये आदर्श निर्माण होईल अशा पद्धतीने शिक्षण पद्धतीचा पाया तिथे रचला. आता मधल्या काळामध्ये जे कॉक्रोच जनता पार्टीने जे काही सोशल मीडियावर रणकंदन केलं तुम्ही बघितलं, आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर तरुणांची जागृती झाली. त्यावर मला त्या तपशिलात मला नाही जायचं. पण सोनम वांगचुक नावाचा एक जागृत माणूस, एक जबाबदार माणूस आणि एक समर्पित माणूस दिल्लीच्या जंतर मंतर या ठिकाणी उपोषणाला बसलाय. आता दिल्लीचे जंतर मंतरचे उपोषण आपण अनेक बघितले. अण्णा हजारेंचं बघितलं, रामदेव बाबांचं बघितलं. आता त्यावर नंतर काय राजकारण झालं, कोणी राजकीय पोळी बांधली, त्याही तपशिलात आपल्याला जायचं नाही. पण सोनम वांगचुक ज्या पद्धतीने आज उपोषण करतायत आणि त्यांच्या उपोषणाचा आजचा 19वा दिवस आहे. म्हणजे कदाचित काही दिवसांनी आपल्याला बातमी येईल की सोनम वांगचुक आता जिवंत राहिले नाही. उपोषण करून त्यांना मरण आलं. ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट असेल. त्यांना आता जगभरातून आपले जे भारतीय आहेत तेही पाठिंबा देत आहेत आणि देशभरातली लोकही पाठिंबा देत आहेत, की ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही. अनेकांना वाटते ते बरोबर आहेत, पण त्यांना पाठिंबा देणं म्हणजे सत्तेला आव्हान देणं, अशी जर त्यांची मानसिकता झाली असेल, त्यामुळे ते त्यांना पाठिंबा देत नाही. मी या निमित्ताने सांगतो, की आमचा सोनम वांगचुक यांना पूर्ण पाठिंबा आहे. आता आपण प्रत्यक्ष दिल्लीत जाऊन ते आंदोलन हाताळणार नाही, लढणार नाही, ही गोष्ट तेवढी सत्य आहे. पण या देशाचा जो प्रश्न आहे, सत्तेला हे आव्हान नाही, तर या व्यवस्थेमध्ये जो भ्रष्टाचार चाललाय, या व्यवस्थेमध्ये जो कारभार चाललाय, मग सत्तेत कोणीही असो, व्यवस्था ज्यांची जबाबदारी आहे, या संविधानाने त्यांच्यावर जबाबदारी दिली कल्याणकारी राज्यामध्ये, त्यांनी जो अपहार मांडलाय त्याला हे चॅलेंज आहे, त्याला हे आव्हान आहे. त्यामुळे हे कोणत्या एखाद्या पक्ष आणि सत्तेच्या विरोधात आंदोलन नाहीये. त्यांनी ज्या शिक्षण पद्धतीबद्दल बोललंय, जे पेपर लीकचं वातावरण सुरू आहे, पेपर फुटी जी सुरू आहे, ती जबाबदारी शिक्षण मंत्री घेत नाही. मला आठवतंय की महाराष्ट्रामध्ये विलासराव देशमुख जेव्हा मुख्यमंत्री होते, ते स्वर्गीय विलासराव देशमुख, जे आपल्यात नाहीत आता, एक दूरदर्शी नेता होता. आणि आर आर पाटील साहेब गृहमंत्री होते. म्हणजे त्या काळात नुसतं बॉम्बस्फोटच्या ठिकाणी एका डायरेक्टरच्या, चित्रपटाच्या डायरेक्टरला आणल्यानंतर अनेक वेळा त्यांना मंत्रिपदं सोडायला लागलेली आहेत. एखादं चुकीचं स्टेटमेंट केल्यानंतर मंत्रिपदं सोडायला लागलेली आहेत. पण इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात पेपर लीक होतात, पेपर फुटतात. आता पेपर फुटतात, त्याचे परिणाम काय होतात? पेपर फुटतात म्हणजे ज्याच्याकडे कोट्यावधी रुपये आहेत, लाखो रुपये आहेत, ते पेपर लीक झालेले पेपर विकत घेऊन पोरांना परीक्षेला पास करवतात. ज्यांची ऐपत आहे ते विकत घेण्याची. पण जेव्हा सर्वसामान्य भागातला पोरगा तरुण, म्हणजे आपला या प्रश्नाशी संबंध काय? तर आपण ज्या भागात राहतो, या ठाणे, पालघर ग्रामीण भागात किंवा या कोकणात, इथे सर्वसामान्य कुटुंब राहतात. बोटावर मोजण्या इतके धनिक आहेत इथे. पण बहुतांश कुटुंब हे शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, कष्टकरी आहेत. आणि त्यांच्या पोरांना जेव्हा शिकायचंय, डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, नीट द्यायचे, JEE द्यायचे, तेव्हा त्यांच्याकडे महागडे क्लास लावायला पैसे नाही. बिचारे पहाटे उठून अभ्यास करतात, आई वडील कष्ट करतात, राब राबतात, मजुरी करतात, हमाली करतात आणि जेमतेम पैसे जमवून त्यांना शिकवतात. आणि मग ते जेव्हा अशा पद्धतीच्या परीक्षा द्यायला जातात, तेव्हा ते पेपर लीक झालेले असतात. मग पुन्हा परीक्षा किंवा कोणतरी भलतंच पास होतंय, ज्याची पात्रता नाही, कॅपॅसिटी नाही, अशी पोरं पैसे देऊन या नीट सारख्या एक्झाम पास होतात. आणि मग आपल्याला बोगस डॉक्टर आपल्याला मिळतात, की ज्यांच्याकडे डॉक्टरेटची जी डिग्री आहे, BAMS, MBBS ची डिग्री आहेत, पण प्रत्यक्षात त्यांनी काही कृती केलेली नसते, त्यांचा अभ्यास नसतो. त्यामुळे अनेक वेळा पेशंटचा जीव घेण्यात हे डॉक्टर कारणीभूत ठरतात. अशा प्रकारचे
पैशाच्या जीवावर डॉक्टर झालेत ते. म्हणजे या प्रश्नाशी थेट संबंध आपला आहे. आपल्याकडे कॉम्पिटिशन एवढी आहे की ज्याच्याकडे पैसे तो लाखभर रुपयाचे क्लास लावतो. साध्या SSC ला जायला 10वीच्या क्लासेसची किंमत आज लाख 1.5 लाख रुपये आहे. एवढे पैसे सर्वसामान्य आई वडील कुठून आणणार? एखादा मजूर असेल, ओमनी इको चालक असेल, एखादा म्युन्सिपालिटीतला कामगार असेल किंवा एखादा ग्रामपंचायतला कर्मचारी असेल किंवा कंत्राटी कामगार असेल, तो त्याच्या मुलांना कसं शिकवेल हा प्रश्न आहे. आणि या परिस्थितीला सोनम वांगचुक यांनी चॅलेंज केलं आहे. त्यामुळे त्यांना आपल्याला पाठिंबा देणं गरजेचं आहे. आपल्याकडे तुम्ही बघत असाल की आरोग्य आणि शिक्षणाची पूर्णपणे दयनीय अवस्था झालेली आहे. शाळा आहेत, आश्रमशाळा आहेत, आरोग्य केंद्र आहेत, पण प्रत्यक्ष तिथे मिळणारी सुविधा ही अत्यंत म्हणजे विदारक परिस्थितीमध्ये आहे. म्हणूनच कदाचित कोणताही राजकारणी, कोणताही आमदार, खासदार, इव्हन जिल्हा परिषद सदस्य त्याच्या मुलांना जिल्हा परिषदच्या शाळेत शिकवत नाही, सरकारी शाळेत शिकवत नाही. त्याची मुलं प्रायव्हेट स्कूलमध्ये असतात. कोणताही राजकारणी, आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य असेल किंवा कोणताही लोकप्रतिनिधी असेल की जो शासनाच्या सगळ्या योजनांचा बऱ्यापैकी लाभ घेतो, लोकांनी त्याला निवडून दिलेलं असतं, तो त्याच्या कुटुंबियांना सरकारी दवाखान्यात उपचाराला नेत नाही. या आमदार खासदारांना मोठ्या प्रमाणामध्ये मेडिकल अलाउन्स मिळतो, वैद्यकीय खर्च मिळतं. मग तो खर्च त्यांना का दिला जातो शासनाकडनं? कारण ते प्रायव्हेटमध्ये उपचार घेतात आणि त्याच्या बिलाचं बिल वसूल करतात सरकारकडनं. मग जर तुम्ही गव्हर्नमेंटचे धोरणकर्ते आहात, तुमच्या अखत्यारीत या आरोग्य सेवा चालतात, या शाळा चालतात, मग तुम्ही तिथलाच लाभ घेतला पाहिजे. तुम्ही का नाही सरकारी दवाखान्यात जात? तुम्ही का नाही प्राथमिक शाळेत किंवा जिल्हा परिषद शाळेत तुमच्या पोरांना टाकत? आणि त्यामुळे ते जात नसल्यामुळे या सगळ्या प्राथमिक शाळा असतील, माध्यमिक शाळा असतील किंवा आरोग्य केंद्र असतील, याचा दर्जा खालावलेला आहे. आणि या सगळ्या परिस्थितीला सोनम वांगचुक सारखी माणसं चॅलेंज करतात, आव्हान देतात. म्हणून आमचा पूर्ण पाठिंबा या माणसाला आहे. आम्ही स्वातंत्र्यपूर्व काळात नव्हतो, त्यामुळं त्या काळच्या जुलमी अत्याचारी सत्तेविरोधात आम्ही लढलो नाही किंवा लढायची संधी मिळाली नाही. पण आता ज्या पद्धतीने आपले स्वकीयच आपल्या सर्वसामान्य भारतीयांवर जुलूम करत आहेत, आपल्या व्यवस्थेतील लोक, काही भ्रष्ट लोक आपल्या लोकांचं जीव घेण्याचं काम करतात, आपल्या तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त करण्याचं काम करतात, त्यांच्या विरोधात बोललं पाहिजे. कोणी सत्तेमध्ये असो, चुकीचं आहे त्याला चुकीचं बोललं पाहिजे. जर आपल्याला प्रत्यक्ष लढता येत नाही तर आपण बोललं पाहिजे. जर आपल्याला बोलता येत नाही तर आपण लिहिलं पाहिजे. जर आपल्याला लिहिताही येत नाही तर आपण समर्थन केलं पाहिजे. आणि तेवढंही आपल्याला देता आलं नाही तर जो कोणी लढतो त्याचं मनोधैर्य खचवण्याचा अधिकार आपल्याला नाही. त्यामुळे सोनम वांगचुक आज लढतात. सरकारलाही माझं आवाहन आहे की अशा पद्धतीने जे कोणी सत्तेच्या विरोधात असतील किंवा एखाद्या प्रश्नाच्या बाजूने एखादा प्रश्न घेऊन लढतात, लोकशाही मार्गाने लढतात, त्यांची मी सगळी भाषणं म्हणजे बहुतांश भाषणं ऐकली. त्यांनी कुठल्याही भाषणामध्ये हिंसेला प्रतिसाद दिला नाही. त्यांनी कुठल्याही भाषणामध्ये अराजकता माजवण्याला प्रतिसाद दिला नाही. अत्यंत शांतप्रिय माणूस आहे. म्हणजे त्या माणसाचं स्टेटमेंट एक आहे की आपल्या सीमावर्ती भागामध्ये जवळपास 500 कोटी रुपये सुरक्षेवर खर्च होतात. तर हे पैसे सुरक्षेवर खर्च न होता रक्षेवर खर्च झाले, शिक्षेवर खर्च झाले पाहिजेत, शिक्षणावर खर्च झाले पाहिजेत. तिथली पोरं शिकली, त्या पोरांमध्ये अवेअरनेस आला, त्या पोरांमध्ये आपोआप देशभक्ती येईल आणि ते तिथल्या भागातलं वातावरण हे शांतिप्रिय राहील. असे चांगले विचार असणाऱ्या माणसाला जर आपण देशद्रोही ठरवत असू किंवा त्याला जर आपण अशा पद्धतीने मरणासन्न अवस्थेत सोडत असू तर ही आपल्या सगळ्यांची खूप मोठी चूक असेल. तुम्ही सगळ्यांनी जागृतपणे विचार केला पाहिजे आणि आपल्याला जमेल तसा या प्रश्नावर सोनम वांगचुक यांना पाठिंबा दिला पाहिजे. धन्यवाद.